तुमची पण कन्या राशी आहे का? मग 9 ऑगस्टचा हा दिवस मंडळी, 9 ऑगस्टचा हा दिवस तुमच्या आयुष्यात एक असं वळण घेऊन येत आहे ज्याची कल्पना तुम्ही स्वप्नातही केली नसेल. गेल्या अनेक दिवसापासून तुमच्या विरुद्ध जे षडयंत्र रचलं जात होतं, जे गुपित वारंवार केलं जात होतं, त्या सर्वाचा भुरका आज टरकून फाटणार आहे. कारण ती एक स्त्री मंडळी, ती एक स्त्री, हो, तुमच्या अगदी जवळ असलेली ती एक बाई आता मौन सोडणार आहे. तिच्या हातात असा एक भक्कम पुरावा आला आहे, ज्या एका पुराव्यामुळे तुमच्या शत्रूची पायाखालची जमीन सरकणार आहे आणि त्याची हवा गुल होणार आहे. आज रात्री ठीक 12 वाजता एक असा महाधमाका होणार आहे ज्याने तुमच्या आयुष्यात सर्व संकटे एका फटक्यात भस्म होतील. हा भाग अजिबात चुकू नका. तुमच्या आयुष्याला नवा उजाळा देणारा ठरेल. तुमच्या शेवटपर्यंत पूर्ण पहा हा व्हिडिओ, कारण आज एक एक मिनिट तुमच्यासाठी लाख मोलाचा आहे. नमस्कार मंडळी, मी काजल. स्वामी भक्ती शक्तीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मंडळी, चॅनेलवर जर तुम्ही नवीन असाल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, गुरुदेव दत्त असं लिहिला अजिबात विसरू नका. चला तर मंडळी, व्हिडिओला सुरू करू. ग्रहाची दुर्मिळ स्थिती आणि कन्या राशीवरील प्रभाव. कन्या राशीच्या माझ्या भावांनो आणि बहिणींनो, ज्योतिषशास्त्रानुसार 9 ऑगस्टच्या रात्री आकाशात एक अत्यंत दुर्मिळ आणि शक्तिशाली ग्रहयोग तयार होत आहे. तुमच्या राशीचा स्वामी बुध ग्रह सध्या अत्यंत संवेदनशील स्थितीमध्ये आहे. त्यातच केतूची नजर आणि राहू शनीचा प्रभाव तुमच्या राशीच्या 6व्या आणि 8व्या भागावर पडणार आहे. ज्योतिषात 6वे स्थान हे शत्रू, रोग आणि कर्जाचे मानले जाते, तर 8वे स्थान हे गुप्त रहस्य, अचानक घडणाऱ्या घटना आणि पडद्यामागाचं षडयंत्र मध्ये असते. जेव्हा या दोन स्थानांमध्ये ग्रहाची अशी खळबळ हालचाल होते, तेव्हा एक गोष्ट निश्चित असते. ज्या गोष्टी आजच्यावर अंधारावर लपवून ठेवल्या होत्या त्या अचानक प्रकाशात येतात. हे ग्रह मन ओरडून सांगत आहे की तुमच्या विरुद्ध रचलेले जाळे आता कापणे जाण्याची वेळ आली आहे. पाठीमागे रचलेले षडयंत्र आणि गोड बोलणारे शत्रू, गेल्या काही महिन्याचा इतिहास आठवून पहा. तुम्ही ज्याच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवला त्यांनी तुमच्या पाठीमागे खूप मोठा डाव रचला होता. जे काम अचानक ऐनवेळी ठरवलेले बिघडत होते. तुमच्या कुटुंबात किंवा कामाच्या ठिकाणी विनाकारण गैरसमज आणि वाद निर्माण केले गेले. हा काही केवळ तुमचा गैरसमज किंवा योगायोग नव्हता. हा ग्रहाची स्थिती स्पष्ट दाखवत होते की तुमच्या पाठीमागे 2 चेहरे काम करत होते. एक चेहरा जो समोर गोड बोलणारा होता, तुमचा खूप मोठा हितचिंतक असल्याचे नाटक करायचा, आणि दुसरा चेहरा जो पडद्यामागून तुमच्या शत्रूच्या बातम्या, पुराव्याचा आणि तुमच्या विरुद्ध पुरावे गोळा करायचा प्रयत्न करत होता. पण या कपटी लोकांना माहीतच नाही की विनाशकाच्या वेळी बुद्धिभ्रष्ट होते आणि ज्यांनी रचलेल्या याच जाळ्यात ते स्वतः अडकले. 9 ऑगस्टची रात्र, सावधानतेचा इशारा. आता इथे तुम्हाला अत्यंत सावध राहण्याची गरज आहे. 9 ऑगस्टच्या रात्री 12 वाजता सुमारास ग्रहाची अशी ऊर्जा निर्माण होत आहे जी शत्रूला उघडे तर पाडेलच, पण त्याच वेळी तुमच्या संयमाची परीक्षा सुद्धा घेईल. हो मंडळी, ग्रह तुम्हाला 5 मुख्य धोक्याचे इशारे देत आहे. उताळपणा करू नका. आज रात्री कोणतीही बातमी किंवा पुरावा समोर आला तर लगेच चिडून समोरच्यावर धावून जाऊ नका. गुप्त गोष्टी ठेवा. रात्री 12 वाजेपर्यंत तुमची पुढील रणनीती किंवा तुमचे प्लॅनिंग अगदी तुमच्या जवळच्या मित्रालाही सांगू नका. आर्थिक व्यवहारात सावध. आजच्या दिवशी कोणालाही मोठे कर्ज देऊ नका. कोणाशीही सांगण्यावरून पैशाचे व्यवहार करू नका, कारण तुमच्या मोबाईलचे पासवर्ड, सोशल मीडिया, महत्त्वाचे मेसेज सुरक्षित ठेवा. शत्रू शेवटचा प्रयत्न म्हणून तुमची बदनामी करण्याचा प्रयत्न करू शकतो. संयम आणि युक्ती. शत्रू जेव्हा घाबरतो तेव्हा तो जास्तीत जास्त चिखलफेक करतो. त्याच्या या चिंतावणीला अजिबात बळी पडू नका. कालचक्र फिरलं आहे. न्यायाची वेळ आली आहे. माझ्या कन्या राशीच्या मंडळींनो, ईश्वराच्या घरात उशीर होतो पण अंधेर नाही. ग्रहाची ही हालचाल स्पष्ट सांगते की तुमच्या सहनशीलतेचा अंत आता संपला आहे. ज्या शत्रूंनी तुम्हाला रात्रीच्या रात्री जागून काढायला लावले, त्यांनी तुमच्या डोळ्यात अश्रू आणले. आज रात्री 12 वाजता त्यांच्या स्वतःच्या डोळ्याची झोप उडणार आहे, कारण ईश्वर त्या व्यक्तीला, स्त्रीला माध्यमात बनवून
असा पुरावा तयार ठेवणार आहे जो शत्रूचा खरा चेहरा जगासमोर आणणार आहे. मग ती एक बाई नेमकी कोण आहे आणि तिच्या हातात एक असा कोणता घातक पुरावा आहे ज्यामुळे शत्रूची हवा गुल होणार आहे, आणि हेच आपण पाहणार आहोत पुढच्या भागामध्ये. हो मंडळी, अगदी महत्त्वाच्या भागात व्हिडिओ सोडून कुठेही जाऊ नका. ती बाई कोण? अगदी बरोबर ऐकलं, ती बाई कोण आणि तिच्या हातात पुरावा काय? सर्वात मोठा, नेमकी ती बाई कोण आहे? कन्या राशीच्या माझ्या भावांनो आणि बहिणींनो, आता आपण या व्हिडिओच्या सर्वात महत्त्वाच्या आणि संवेदनशील वळणावर आलो आहोत. आजवर तुमच्या मनामध्ये, तुमच्या डोक्यात हजारो प्रश्न निर्माण असतील. माझ्याच विरोधात षडयंत्र कोण रचत आहे? माझ्याच पाठीमागे कुणाचा डाव चालला आहे? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आज रात्री 12 वाजता तो धमाका होणार आहे, तो कोण करणार आहे? ती एक स्त्री नेमकी कोण आहे? आज मी तुम्हाला त्या स्त्रीची 3 मुख्य लक्षणं सांगणार आहे ज्यावरून तुम्ही तिला ओळखू शकाल. हो मंडळी, ज्यामुळे तुम्ही तिला ओळखू शकाल ती कोण आहे म्हणून. हा सर्वात मोठा प्रश्न आहे. ती व्यक्ती नेमकी कोण? आज मी तुम्हाला त्या स्त्रीची लक्षणं सांगणार आहे. ती तुमची अतिशय जवळची किंवा ओळखीची व्यक्ती आहे. ही स्त्री तुमच्या घरातील, नातेवाईकांमधील, परिवारातील किंवा तुमच्या कामाच्या ठिकाणीची आहे. ही व्यक्ती आजवर शांत तांडव केलेली. महिन्यापासून जेव्हा तुमचा अन्याय होता तेव्हा ही स्त्री शांत उभा राहून सगळं पाहत होती. शत्रूला वाटत होतं की तिच्या बाजूने, पण ती खरं तर योग्य वेळेची वाट पाहत होती. ती अत्यंत चातुर आणि समजूतदार आहे. तिने रागाच्या भरात कोणतीही घाई केली नाही. तिने शत्रूच्या प्रत्येक चालीवर नजर ठेवली आहे. पडद्यामागून शांतपणे सर्व पुरावे पाहायचे. हो मंडळी, सर्व पुरावे गोळा करायचे. तिच्या हातात तो एक घातक पुरावा काय आहे? आता विचार करा, असा कोणता पुरावा तिच्या हातात लागला आहे ज्या एका पुरावाने शत्रूचे पाय थरथर कापू लागणार आहे? हो मंडळी, बरोबर ऐकलं, शत्रूचे पाय थरथर कापणार आहे. त्या एका पुरावाने तिची हवा गुल होणार आहे. ज्योतिषशास्त्र आणि ग्रहाची मंडळी, ज्योतिषशास्त्र आणि ग्रहाची स्थितीनुसार तिच्या हातात खालीलपैकी एक सर्वात मोठा पुरावा आला आहे. शत्रूने तुमच्या विरुद्ध रचलेल्या कारस्थान, तुमचे बदनामी करण्यासाठी प्लॅन किंवा तुमच्या पाठीमागे मरलेल्या टोमण्याची पक्की रेकॉर्डिंग ज्यामध्ये शत्रूचा स्वतःचा आवाज आणि चेहरा स्पष्ट आहे. जर तुमच्या व्यवसाय, नोकरी किंवा मालमत्ते पैशाची अवसर असेल तर तुमच्या नावाचा गैरफायदा वापरून शत्रूने स्वतःचे खिस्से भरले याचा कागदपत्रावर भक्कम पुरावा आहे. वैयक्तिक, घरगुती नात्यामध्ये विषय कालवणारे पुरावे, तुमच्या आणि तुमच्या जोडीदारामध्ये किंवा घरातील माणसामध्ये गैरसमज पसरवण्यासाठी शत्रूने मधोमध जे खोटे भयंकर कथा रचली होती ते खोटारडेपणाचा भुरका फाडणार आहे. त्या स्त्रीच्या हातात एक असा पुरावा आहे ज्याला शत्रू चाहूल देऊनही नकार देऊ शकत नाही. थेट मृत्यूचा परवानगी ठरणार आहे. जिने आजवर मौन बाळगलं होतं, तुमच्या प्रश्न केला असेल, जर या स्त्रीकडे हा पुरावा आधीपासून होता तर तिने आजवर बाहेर का आणला नाही? तिने तुम्हाला आधीच का नाही सांगितलं? याचं उत्तर योग्य वेळेची वाट. जर तिने हा पुरावा कधी बाहेर आणला असता तर शत्रू सावध झाला असता, तर त्याने पुरावा नष्ट केले असते किंवा उलटे तुमच्यावरच आरोप केले असते. या स्त्रीने शत्रूला पूर्णपणे मोकळं रान दिलं. शत्रूला वाटू लागलं की आपण जितकत आहो. कन्या राशीचा माणूस आता संपला आहे, आणि जेव्हा शत्रू स्वतःच्याच अहंकारात आणि घमंडात वावरतो तेव्हा या स्त्रीने असा सापळा रचला आहे की शत्रूला पळून जायला सुद्धा वाट उरली नाही. 9 ऑगस्टची ही रात्र, हीच ती महावेळ आणि जिथे तो पुरावा आहे. हो मंडळी, जिथे तो पुरावा बाहेर येणार आहे, शत्रूची हवा गुल होणार आहे. आता काय घडणार आहे? माझ्या कन्या राशीच्या मंडळींनो, भावांनो, बहिणींनो, विचार करा. जेव्हा हा पुरावा आज रात्री जगासमोर किंवा तुमच्या कुटुंबासमोर येईल तेव्हा काय दृष्टी असेल? जे शत्रू आजवर समाजात कॉलवर फिरत होते तेच आता तोंड लपवून पळताना दिसतील. ज्या लोकांनी तुमच्यावर संशय घेतला होता तेच लोक आज तुमच्या समोर मान झुकून माफी मागतील. शत्रूची सर्व ताकद, सर्व गंड पूर्णपणे
गुल होत आहे. हो मंडळी, पूर्णपणे घमंड उतरत आहे. आज शत्रू आजवर समाजात कॉलवरून फिरत होते तेच तोंड लपून पळतात. ज्या लोकांनी तुमच्यावर संशय घेतला होता तेच लोक आता तुमच्यासमोर मान झुकवणार, माफी मागणार. शत्रूची सर्व ताकद सर्व एका क्षणात धुळीत मिळणार आणि त्याची पूर्णपणे हवा गुल होणार. पण थांबा, आज रात्री ठीक 12 वाजता नक्की काय स्फोट होणार, हा पुरावा कसा उघड होणार, हे पाहण्यासाठी चला जाऊया आपल्या पुढच्या थरथर भागामध्ये. मंडळी, घड्याळात रात्रीचे 12 वाजले आहे. हो मंडळी, घड्याळात रात्रीचे 12 वाजले आहे. कालचक्र फिरणार. कन्या राशीच्या माझ्या भावांनो आणि बहिणींनो, आता आपण या महाव्हिडिओच्या सर्वात महत्त्वाच्या आणि थरकाप टप्प्यावर आलो आहोत. रात्रीचे ठीक 12 वाजे तो क्षण तुमच्या मनात प्रश्न असेल की अहो गुरुजी, रात्री 12 वाजता काय हा धमाका? ज्योतिषशास्त्रानुसार रात्री 12 वाजेपर्यंतची वेळ ही निश्चित काळ किंवा कालचक्राचे परिवर्तन मानले जाते. यावेळी ग्रहाची ऊर्जा अत्यंत तीव्र असते. 9 ऑगस्टच्या या मध्यरात्री जेव्हा घड्याळाचे काटे 12 वर एकत्र असतील तेव्हा आकाशातील नक्षत्र स्थिती अशी बनते की या भुरकाट टरकून फाटेल. सत्याचा प्रकाश पडेल. ज्या शत्रूंनी तुमच्यावर रात्रीच्या रात्री जागून काढण्याची लावल्या होत्या त्यांना तुमच्या डोळ्यात अश्रू आणले. आज रात्री 12 वाजता त्यांच्या स्वतःच्या डोळ्यात झोप उडणार आहे. तो महाधमाका कसा, कुठे, काय होणार, आता बारकाईने ऐका. त्या एका स्त्रीच्या हातात असलेला तो पुरावा आज रात्री 12 वाजता नेमका कसा बाहेर येणार? मंडळी, जर शत्रू तुम्हाला आजवर कामाच्या ठिकाणी बदनाम केले असेल तर आज रात्री 12च्या सुमारात असा एक मेसेज, असा एक व्हिडिओ किंवा असा एक फोटो समोर ग्रुपवर येईल ज्यामुळे त्या शत्रूचे खरे रूप उघड होणार आहे. बरोबर मंडळी, त्या शत्रूचे खरे रूप ही होणार आहे, उघड होणार आहे. कन्या राशीच्या माझ्या भावांनो आणि बहिणींनो, आज रात्री 12ला त्या एका स्त्रीच्या पुराव्याने शत्रूचा पराभव निश्चित आणि तुमचा विजय होणार. पण लक्षात ठेवा, जिंकण्यापेक्षा विजय पचवेल जास्त कठीण आहे. जेव्हा शत्रू उघड पडतो आणि त्याची हवा गुल होते तेव्हा तो सापासारखा शेवटचा प्रयत्न करू शकतो. म्हणून 9 ऑगस्ट रात्री 10 ऑगस्टच्या संपूर्ण दिवसात तुम्ही खालील 4 गोष्टी अत्यंत कोरडेपणे काळजी घ्यायची आहे. उताळेपणा, अहंकार टाळा. पुरावा समोर आल्याशिवाय शत्रू लगेच चिडून धावून जाऊ नका किंवा उत्साहात स्वतःचा संयम गमवू नका. शांत राहा, परिस्थिती हाताळा आणि आज रात्री 12 वाजता तुमची पुढील कोणतीही चाल, प्लॅनिंग किंवा विचार तुमच्या अगदी जवळच्या मित्रालाही सांगू नका. वादविवाद पासून दूर राहा. शत्रू तुम्हाला चेतावणी देतील, प्रयत्न करेल, त्याच्या कोणत्याही शब्दाला लगेच यश भेटेल. मंडळी, ग्रहाचे हे प्रतिकूल प्रभाव पूर्णपणे नष्ट करण्यासाठी मिळालेल्या विजयाचे रूपांतर कायमस्वरूपी सुख शांतीसाठी करण्यासाठी ज्योतिषशास्त्रानुसार तुम्हाला 3 अत्यंत सोपे आणि शक्तिशाली उपाय करायचे आहेत. मारुती स्तोत्र किंवा हनुमान चालीसा पठण. आज संध्याकाळी किंवा रात्री 12 वाजेपर्यंत मोहरीच्या तेलाला दिवा लावा. हनुमान चालीसा किंवा मारुतीचे स्तोत्र वाचा. हे पठण केल्यामुळे शत्रूची कोणतीही वाईट नजर किंवा करणी बाधा तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही. माझ्या कन्या राशीच्या भावांनो आणि बहिणींनो, जर तुम्ही हे उपाय निश्चितने केले, तुमच्या आयुष्यात गेल्या अनेक महिन्यापासून अडकलेली कामं अचानक मार्ग लागतील आणि आर्थिक संकटे, कर्जाचा ताण कमी होऊ लागेल आणि घरातील नकारात्मक गोष्टी निघून जातील. हो मंडळी, घरातील नकारात्मक गोष्टी निघून जातील. शांतता, समृद्धीचा वास होईल. ईश्वर तुम्हाला या संकटातून बाहेर काढण्याचा मार्ग दाखवतील. पण फक्त संयम आणि भक्तीच्या जोरावर तुम्हाला पुढे जायचे आहे. कन्या राशीच्या माझ्या प्रिय भावांनो, बहिणींनो, शेवट एक गोष्ट कायम लक्षात ठेवा. सातत्याचा मार्ग थोडा कठीण नक्की राहतो, पण सत्याचा पराभव कधी होत नाही. 9 ऑगस्ट रात्री 12 वाजता होणार महाधमाका तुमच्या आयुष्यात एक नवीन पहाट घेऊन येणार आहे. शत्रूने कितीही कट कारस्थाने रचली, कितीही जाळे विणली, तरीही ईश्वराच्या न्यायाने त्या एका व्यक्तीच्या हातात असलेला पुरावा आज सर्व अन्यथा हिशोब चुकणार आहे. आजवर तुम्ही जो त्रास सहन केला, जो घुटमळ सहन केला, त्या स्त्रीचा शेवट आता झाला आहे. आता मोकळा श्वास घ्या आणि पूर्ण आत्मविश्वासाने तुमच्या भविष्याकडे पहा. मंडळी, कन्या राशीच्या माझ्या वीर भावांनो, बहिणींनो, तुम्हाला काय वाटतं
ती पुरावा उघड. बहिणी, तुम्हाला काय वाटतं? ती पुरावा उघड करणारी स्त्री तुमच्या ओळखीची कोण असू शकते? कमेंट बॉक्समध्ये तिचं नाव किंवा तुमचे नाव नक्की सांगा. आणि हा महाविजय साजरा करण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये जय हनुमान किंवा जय श्रीराम लिहायला अजिबात विसरू नका. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर हा व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ खाली तुमच्या हाताने कन्या राशीच्या लोकांसाठी किंवा सर्व भक्तांसाठी श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त असं लिहायला अजिबात विसरू नका. मित्रमैत्रिणींनो आणि नातेवाईकांना शेअर करा जेणेकरून त्यांनाही सावधानता मिळेल. हो मंडळी, त्यांना सुद्धा सावधानता मिळेल. जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ दिलेली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला आत्ताच लाईक करा आणि सर्व कन्या राशीच्या मैत्रिणींना नातेवाईकांना शेअर करा जेणेकरून त्यांनाही हा व्हिडिओ पाहता येईल. आणि अशाच राशी भविष्याचे अत्यंत अचूक आणि थरकाप अपडेट्स पाहण्यासाठी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन घंटी नक्की प्रेस करा. चला तर मग भेटूया पुढच्या नवीन आणि विशेष व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. सतर्क रहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.